तेच संतोष साळुंके यांचा MBBS यामध्ये आणि त्यांची कॅटेगरी भटक्या जमातीमधून हा पहिला मुलगा आहे की त्यांचा रशियामध्ये नंबर लागलेला आहे। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। तेच संतोष साळुंके आपलं नाव आहे। वय किती आता? 18। तर मग आपला रशियामध्ये नंबर लागलेला आहे। तर आपण कशा प्रकारे नंबर लागला, म्हणजे कोणत्या कॅटेगरीने लागलेला आहे? मी नीट नावाची परीक्षा दिली होती। ती 4 मे महिन्यात असते। माझ्या टायमाला 4 मेला होती। तर तो पेपरमध्ये मी क्वालिफाय झालो, त्यामुळे रशियामध्ये नंबर लागला। हां, तर आपले भाऊ वगैरे किती आहे? आमची जॉईंट फॅमिली आहे आणि मला एक मोठा भाऊ आहे आणि एक छोटा भाऊ आहे। आणि जे बाजूने बसलेले हे आई वडील? वडिलाचं नाव काय? संतोष। आईचं नाव? सविता। बहीण किती आहे? बहीण मला 2 आहे, जॉईंट काकाच्या मोठे 2। तर आपली परिस्थिती कशी आहे मग घराची वगैरे? आपल्या वडिलांना विचारतो। आपली परिस्थिती कशी आहे घरची? ठीक आहे, आर्थिक परिस्थिती मध्यम आहे। छंद कोणता होता आपल्याला? मला लहानपणापासून क्रिकेटचा छंद होता, पण जसं मी मोठा झालो तसं लोकांची सेवा वगैरे करायसाठी मला डॉक्टरची फील्ड आवडली होती, तर मी त्यामध्ये प्रवेश केला। शिक्षण काय झालं होतं? माझी 12वी झाली होती, पण 12वी नंतर नीटचा पेपर दिला, पण यावेळेसचा नीटचा पेपर खूप हार्ड असल्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेज लागलं नाही। पण अंगामध्ये जिद्द होती की MBBS करायचं, म्हणून डॉक्टर बनायचंच, तर त्यामुळे मी रशियाला ॲडमिशन घेतलं। तर आई वडील काय करतात? माझ्या पप्पाची प्लास्टिक रिसायकलिंगची कंपनी आहे आणि कन्स्ट्रक्शनचं काम। त्यानंतर आता रशियामध्ये कोणत्या माध्यमातून नंबर लागलेला आहे? नीटमधून। नीट नाव आता रशियामध्ये जाणार तर कोणत्या कॉलेजला जाणार त्या ठिकाणी? माझं कॉलेज रशियामध्ये सेंट पीटर्सबर्गमध्ये आहे। त्याचं नाव नॉर्दर्न वेस्टर्न कॉलेज आहे। आपला जो नंबर लागला प्रायव्हेटमधून लागला का शासकीयमधून? नाही, ते गव्हर्नमेंटच्या, रशियाची गव्हर्नमेंट आहे ना, गव्हर्नमेंट कॉलेज आहे। मुलीचा मुलगा। तर हे आज नांदर धांडे या ठिकाणी आलेलं आहे आणि यांचा आपल्या वतीने सत्कार करण्यात आलेला आहे। तर यांचं गाव कोणतं आहे? हे संभाजीनगरमध्ये राहतात। यांचं गावाचं ठिकाण म्हणजे नारेगाव म्हणून सिडकोमध्ये येते। आणि मुलगा हा माझ्या मुलींचा मुलगा आहे। आणि हे डॉक्टर बनण्याचं स्वप्न त्याचं लहानपणापासून होतं आणि क्रिकेटचा छंद त्याला होता। आणि माझे नातू आहेत, म्हणजे मुलीचा मुलगा आहेत, लतेश संतोषराव साळुंके। आणि हे साधारण परिस्थितीची माणसं आहेत आणि त्यांचे आजोबा मारोतराव साळुंके, कारण उद्योगपती आहे। याच्यामध्ये यांचा स्वतःचा प्रश्न एकाच की रशियामधील आपल्या भटक्याही मुक्तांच्या माध्यमातून, इंटीच्या माध्यमातून आणि आमच्या जोशी समाजाच्या माध्यमातून नंबर लागल्यामुळं आम्हाला खूप मोठा एक अभिमानाची बाब आहे। आणि अभिमान असूनच त्या दृष्टिकोनातून म्हणूनच मी यांना, माझ्या मुलीला, माझ्या जवायांना आणि माझ्या नातवांना यांना माझ्या इथे नांदरा धांडे, तालुका मेकर, जिल्हा बुलढाणा आणि इथे हॉटेल गंगामा ह्या ठिकाणी बोलून त्यांचा सत्कार करण्याचा एक आमच्या मनामध्ये एक इच्छा होती की आज 5 वर्षांकरता आमचा नातू तिकडे जाऊन राहिला आणि ईश्वराजवळ माझी एवढीच मागणी आहे की त्यांचं जीवन सुखाचं राहावं आणि त्यांच्या हातून चांगलं कार्य घडो, शिक्षण भरभराटीचं हो, अशी पांडुरंगास मागणी मागून मी इथे तुमच्यासमोर आमच्या नातवाबरोबर माझे मोठी मिसेस शालू नावाची, छोटी मिसेस माझे शोभा नावाची माझ्याजवळ बसलेले आहेत, तसेच माझे मोठे मुलगी बी इथं आलेले आहेत, मोठे जवाई माझे इथं आलेले आहेत। म्हणून माझा हा प्रश्न एकच आहे की आमच्या लतेश भाऊंना भगवंत चांगली बुद्धी देव आणि त्याच्यामधून सुखरूप त्यांनी चांगला एक मार्ग काढून सुखरूप परत यावं हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे।